या लाभापासून जन्मभर वंचित ठेवायचे काय असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे साहेब। आता तरी इतक्या वर्षापासून देतेल काही बोलतेल आता तरी मिळल असं म्हणून आलं तर आता इथं कोणी बी हजर नाही। धुऱ्या बांधुऱ्यामध्ये 3 गुंठे गेलं म्हणजे मला जमिनीच राहिली नाही अशी परिस्थिती आहे। आणि 18 वर्ष झालं खोदकाम करून टाकले त्याचा मोबदला नाही। मागच्या 18 वर्षापासून ज्यांच्या नशिबाला संघर्ष आला आहे ते शेतकरी, महिला शेतकरी आणि पुरुष शेतकरी हे आहेत अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा गावचे। त्यांची शेती जी आहे कॅनलमध्ये गेली आहे आणि त्या शेतीचा एकही रुपया त्यांना आजपर्यंत मिळाला नाही अशी प्राथमिक स्वरूपाची मला माहिती मिळालेली आहे। अनेक वेळा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना आश्वासनावर आश्वासनं देण्यात आले, मात्र आजपर्यंत त्यांची दखल का घेतली गेली नाही। अनेक वेळा त्यांनी निवेदनं दिले, निवेदनाला फक्त त्यांनी इथल्या स्थानिक प्रशासनाने त्यांना फक्त आश्वासनं दिलेली आहेत। आणि ह्या काय सगळ्या प्रक्रिया आहेत, काय प्रतिक्रिया आहेत या शेतकऱ्यांचे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही समोर या थोडंसं, तुमचं पूर्ण नाव सांगा अगोदर मला। माझं नाव साहेबराव नागनाथ पोले। बरं, किती एकर होती शेती तुमची? माझी 4 एकर शेती होती, त्याच्यामधली 1 एकर कॅनलमध्ये गेलेली आहे आणि उर्वरित 3 एकरमध्ये त्या कॅनलचं सगळं पाणी माझ्या शेतामध्ये आणून सोडलेलं आहे। म्हणजे 4 एकरला 4 एकर माझी नापीक अशा परिस्थितीमध्ये जमीन आहे सध्याच्याला। म्हणजे पूर्ण कॅनलचं पाणी येऊन जमा माझ्या जमिनीमध्ये होतं, त्या कॅनलच्या जमिनीचं पाणी त्यांनी कुठं काढून दिलेलं नाही की काहीच नाही। म्हणजे 18 वर्ष म्हणजे 10 वर्ष झालं माझी 4ला 4 एकर जमीन अशी पडक स्वरूपामध्ये आहे, त्याचं कुठलंच पाण्याचं नियोजन लावलेलं नाही आणि वरून त्यांनी पाणीपट्टी मागताय। 10 वर्ष झालं। एकूण किती कुटुंब आहेत असे तुमच्यासारखे, किती शेतकरी आहेत? 52 शेतकरी आहेत। त्यांना अद्याप मोबदला कुठल्या स्वरूपाचा मिळालेला नाही। पुढं बी मिळाला, पाठीमागं मिळाला, आम्हाला कशामुळे दिलं नाही हेच आम्हाला प्रशासनाला विचारायचे किंवा आम्ही कुणाचं काय वाटोळं केलं होतं की आम्हालाच मोबदला भेटला नाही, पुढं बी भेटला, पाठीमागं बी भेटला। म्हणजे आम्ही त्यांचं काय वाटोळं केलेलं आहे की आम्हाला ह्या लाभापासून वंचित ठेवलेलं आहे असा मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे किंवा आम्ही तुमचं काय वाटोळं केल्यामुळं तुम्ही आम्हाला ह्या आमची जमीन तुम्ही घेतली आहे, 18 वर्ष झालं तुम्ही आम्हालाच पैसे दिलेले नाहीत। टोटल शेतकऱ्याला पैसे मिळाले आणि आम्हाला 52 शेतकऱ्यालाच कशामुळे पैसे दिले नाहीत। आज आम्ही आलो होतो, मॅडमला 16 तारखेला निवेदन दिलं होतं, आज मॅडम गैरहजर आहेत, ते पवार साहेब गैरहजर आहेत। म्हणजे ह्यांना काय नेमकं आम्हाला या लाभापासून जन्मभर वंचित ठेवायचे काय असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे साहेब। या आंदोलनामध्ये आणखी महिला शेतकरी सुद्धा आहेत, काकूंच्या प्रतिक्रिया मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगायचं आहे प्रशासनाला? काय सांगायचं आहे, हेच असंच आता सांगायचं। किती वर्ष झालं असं देईना झालेत, करना झालेत, किती दिवस असे काढावे काय नाही। त्या आता आम्हाला हेच होईना झालं की जमिनी अशा पाण्यामध्ये गेल्या, उली आहेत, त्याचं काही मिळाव करावं ह्याच्यावर आपलं काही हे होईल म्हणलं तर हे असं झुकवाझुकवीत चालल्या, इथं असली झुकवाझुकी व्हाल्या। त्याच्यामुळं आता काही हे करावं म्हणून शिना आला होता इथं काही। आता तरी इतक्या वर्षापासून देतेल काही बोलतेल आता तरी मिळल असं म्हणून आलं तर आता इथं कोणी बी हजर नाही। उगा इथं येड्यावनी येऊन बसून आजोग असं बोललं की वापसच जाते येळ, असं कित्येक वर्ष झालं आम्हाला झुकवाले तर हे लोक। हां, 11 वाजता तुम्ही आलात इथं सगळे लोक आणि तेव्हापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये बसलात। काय म्हटलं तुम्हाला तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी? काहीच नाही म्हणलं, इथं कोण मॅडमच गैरहजर आहे, ते कोणता की पवार साहेबच गैरहजर आहे, आम्ही काय बोलणार काय म्हणणार, तुम्हाला महाग दिलंच होतं की असंच बोलले काय म्हणायला आहे आम्हाला। ते काही म्हणले नाहीत, असंच म्हणून हे काय अजून कागदपत्रच घ्या, एवढं 2-3 महिने थांबाच, असंच करा, असं करून वाट लावाले तर। हां काका समोर या, किती एकर गेले शेत? माझे जमीन गेल्या 23 गुंठे। जमिनीच होती 52। त्याच्यात माझ्या वाटणीला 26 आर होती, 23 आर गेले। धुऱ्या बांधुऱ्यामध्ये 3 गुंठे गेले म्हणजे मला जमिनीच राहिली नाही अशी परिस्थिती आहे। आणि 18 वर्ष झालं खोदकाम करून टाकले, त्याचा मोबदला नाही किंवा काहीच नाही। आणि पाणी कॅनलला त्याचा उपयोग नसताना चालू आहे आणि पाणपट्टी आमच्याकडून भरणं वसुली चालू आहे। हां, अशी परिस्थिती आहे। आम्ही प्रत्येक ऑफिसला संघर्ष केला, आम्ही अर्ज दिले, निवेदन दिले, मागणी केली। आमची 52 लोकांची तर फाईलच घ्यायला रेकॉर्डच नव्हतं आमचं। मेन कॅनल आमच्या जमिनीतून जाऊन आमची नोंद सध्या नव्हती
आम्ही संघर्ष करून पुन्हा मोजणी करायला लावली आणि ती रेकॉर्डला लावलं. तर त्या तेव्हापासून आत्तापर्यंतसुद्धा आम्ही फक्त संघर्षच करीत राहिलो. आमच्या पदरी आतापर्यंत काही मिळालेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता, 16 तारखेला पण दिला होता. तरी पण ADO मॅडम बी हजर नाही, ते पवारसाहेब हजर नाही. आता नंतर मॅडमनं फोन केला की सोमवारी तुमच्या गावी येऊ आणि तुमचे हे मार्गी लावू. तसं तर मागं बी दिले होते, पण आम्हाला बोलले होते की तुम्हाला 18 महिने थांबला, 18 वर्ष तसं 18 दिवस थांबा, तुमचं मार्गी लावू. पण त्याला बी 4 महिने झालं, फाईलच हातात घेतलं नाही. पुन्हा आम्ही आता 16 तारखेला निवेदन दिलं होतं आणि 20 तारखेला आम्ही आत्मदहन करणार असं त्याला सांगितलं होतं. तेवढं सांगूनसुद्धा त्या मॅडम उपस्थित नाहीत. मग पुन्हा आता फोनवर संपर्क साधून त्यांना आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या गावी काळे साहेब, ते जिल्ह्याचे बॉस आणि हे मॅडम, आम्ही तुमच्या गावी येऊन तुमचं सगळं प्रश्न मार्गी लावू, तुम्हाला लेखी देतो असं सांगून आम्हाला आता आम्ही तात्पुरतं आत्मदहनाचं हे स्थगित केलेलं आहे. आणि आता नाही हे केलं सोमवारी तर पुन्हा आम्ही प्रयत्न करू, पुन्हा आम्ही आत्मदहन करणार म्हणल्यास करणार. मागच्या 18 वर्षापासून संघर्ष करत आलेले शेतकरी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयामध्ये तब्बल 3 तासापासून त्यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन मांडले. मात्र इथल्या उपविभागीय अधिकारी जे आहेत ते इथं उपस्थित नाहीत. 16 फेब्रुवारी रोजी त्यांना निवेदनाद्वारे या शेतकऱ्यांनी माहितीसुद्धा दिली आहे की आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर 20 फेब्रुवारी रोजी आम्ही सामुदायिकरित्या आत्मदहन करणार आहोत. इतकी माहिती दिली असताना देखील उपविभागीय अधिकारी या कार्यालयामध्ये हजर नाहीत. आणि शासनाच्या GR एकीकडे सांगतो की महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी हालचाल नोंदवही ठेवली पाहिजे की त्यांनी शासकीय वेळेमध्ये कुठे जात आहेत, कोणत्या कारणासाठी जात आहेत आणि ते किती वेळ जात आहेत आणि पुन्हा ते किती वाजता येत आहेत. परंतु अहमदपूरच्या उपविभागीय कार्यालयातच नाही तर कुठल्याही कार्यालयामध्ये हालचाल नोंदवही उपलब्ध नाही. विशेष म्हणजे आम्ही 3 तासापासून या शेतकऱ्यांच्या व्यथा डोळ्याने पाहत आहोत. महिलांच्या व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही एकीकडे सांगता की शेतकऱ्यांसाठी आम्ही या योजना केल्या, त्या योजना केल्या. मात्र लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा गावच्या या महिला आणि पुरुष शेतकरी मंडळींची ही अवस्था आहे. याकडे तुम्ही लक्ष द्याल का? हा माझा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सवाल असणार आहे. आणखी माझ्यासोबत काही आंदोलक असणार आहेत. काका समोर या. हां, काय सांगायचं आहे प्रशासनाला? काय सांगा, आमची जमीन 18 वर्ष झालं गेलेली आहे. आम्हाला त्यानं देतो म्हणून काहीच त्यानं दिलेलं नाही. ते आता आलता होता, मॅडम नव्हती. आता मॅडमनं म्हणल्या सोमवारी तुमच्या गावी येऊन तुमचा हे मांडू म्हणल्या. बरं, म्हणजे आता सोमवारीपर्यंत तुम्हाला थांबायला सांगितलं. थांबणार. त्याच्यानंतर जर त्याने आश्वासन देणं झाले, काही आम्हाला बातचीत करणं झाले तर आम्ही मंगळवारी ह्या गावी अहमदपूर तालुक्याला येणार. या शेतकऱ्यांचं आता वय जर बघितलं तर 70-75च्या आसपासचे सगळे शेतकरी. खऱ्या अर्थानं त्यांनी घरी बसून त्यांनी सुखाचे दिवस बघायला पाहिजेत. मात्र त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत. आता हे 18 वर्षापूर्वीपासूनचं आंदोलन अगदी 4 दिवसावरती येऊन ठेपलं आहे. सोमवारीपर्यंत त्यांना थांबायला सांगितलं आहे उपविभागीय अधिकाऱ्यांनी. मात्र सोमवारी त्यांच्यासोबत नेमकं काय घडणार आहे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. आमची 18 वर्ष झालं फाईलच गायब होती आमच्या ह्या 2 किलोमीटरमधली. ते पाटबंधारे विभागाला आम्ही वारंवार विचारायला गेलं तर ते म्हणते तुमची फाईलच नाही आमच्याकडं. अनेक वेळा अर्ज केले, हे केले, आम्ही जाऊन आलो तरी ते हे वारंवार यालेत म्हणून आमच्यालाच त्रास देत आहेत म्हणून त्यानं उलट आमच्यावर गुन्हे लादायला सुरू केले. आमचं कोणी विचारायला गेलं उलट गुन्हे लादालेत आमच्यावर. आणि आमची जमीन, आमचा पैसा, शासनाचा पैसा आम्हाला मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडं घरानं घेऊन चाललो तर ते आमच्यावर उलट गुन्हे लादालेत. तुम्ही काय आलेत? त्यांनी आज सांगितलं की 1 करोड रुपयांचा चेक काढण्यात आलेला आहे. काय माहिती आहे त्याबद्दल? ते 1 करोड रुपयाचा चेक वन टाइम सेटलमेंटचा ते पहिलं मंजुरी झालेला होता. ते आम्हाला ते रेट मान्य नव्हता. त्यावेळेसचा रेट होता तो 18 वर्षापूर्वीचा. आमचं म्हणणं आहे की आत्ताच्या हे रेटप्रमाणे आम्हाला जमिनीचा मोबदला मिळावा. काय ह्यामुळं आम्ही लगेच त्याला वारंवार विचारायला गेलं तर आमच्याकडं फाईलच नाही, आमच्याकडं कागदच नाही, तिकडून आलाच नाही, गेलाच नाही.
असं म्हणून वारंवार आमची दिशाभूल करून आमच्यावरच गुन्हे लादायचं त्यानं हे सुरू केले. आता शेतकरी जाईल कुठं? आम्ही येत बी नव्हतो ना, आमचं काही गेलं नसतं तर त्याच्यामध्ये जमीन गेली नसती कॅनलमध्ये, तुम्हाला विचाराय बी आलो नसतो. आम्ही आलो म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे लादता का? असं हे उलट आमच्यावर हे करालीत. म्हणजे हे न कुठंतरी थांबावं, आम्हाला विचारू नये, काही करू नये, आणि हे न वारंवार चुका करीत राहिलीत. आम्ही विचारायला गेलं तर हे मुद्दाम होऊन आम्हाला हे षडयंत्र चालू केले हे ना. आणि इकडून फाईल ऑफिसकडून गेली तर त्याचं ते उत्तर लवकर देत नाहीत. 6-6 महिने 5-5 महिने ते तिकडंच फाईल ठेवून देतात. आम्ही इकडं विचारलं की तिकडून फाईलच आली नाही म्हणतात. आणि त्याला विचारायला गेलं तर व्हालेच म्हणून आम्हाला लगे दिशाभूल करालीत. आणि पुन्हा वारंवार गेलं की ते आमच्यावरच गुन्हे लादालीत. दुसरे शेतकरी माझ्यासोबत आहेत. काका समोर या ना. तुम्ही बोलत होता, या समोर या. बरं. आता सांगत होते यांनी की 1,95,00,000चा चेक एक आता तयार झालेला आहे आणि 2 करोड रुपयांचा. मग त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही साहेब, त्यांनी त्या जमिनीचा हेच ठरवून दिला नाही ना. म्हणजे नुसार तुमचा मावेजा ठरलेला नाही, रेट ठरलेला नाही. नाही ना, मनोमनी अनामत रक्कम घ्यायचं म्हणतात ते. तर कसं घ्यायचे अनामत रक्कम? आमच्या जमिनीचा रेटच ठरला नाही ना. ते पूर्वी ठरलेला रेट असेल, आता आमच्या जे चालू प्रमाणाने रेट दिला पाहिजे त्यांनी आम्हाला, हे आमचं म्हणणं आहे. आणि 18 वर्ष झालं कॅलन होऊन. नाही, 18 वर्षापासून तुम्ही हे संघर्ष करताय, परंतु इथंच फक्त तालुक्यापुरतं हे करताय. जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही हे मानलं नाही? गेलतो ना साहेब, लातूरला पण गेलतो. करू तुमचे कामं, होईल मिळतील असं म्हणले होते. लातूरला पण आम्ही गेलतो, कलेक्टर ऑफिसला पण गेलतो. होईल काम तुमचं, चालू आहे असं म्हणले त्यांनी. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सुद्धा ही बातमी पाहिल्याबरोबर लगेच या शेतकऱ्यांची दखल घेईल याच अपेक्षा आमच्या आहेत. या शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळते का इथून पुढे आणखी त्यांना आत्मदहन करण्याची वेळ त्यांच्यावरती येणार आहे, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.